9 जुलै 2026 गुरुवार. तर हीच ती शाळा जी आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलेली. हा थोडा जवळूनचा व्ह्यू. इथे पोर्टेबल्स दिसत आहेत. मोठं ग्राउंड आहे शाळेला आणि तुम्हाला पायवाट दाखवते जिथून सगळे शाळेची मुलं ये जा करतात. इथे सगळीकडे दुपारच्या सुट्टीत वगैरे मुलं खेळतात आणि ही पायवाट आहे जिथून मुलं शाळेमध्ये जातात. बहुतेक जणं पायीच येतात, काही जणं सायकलवर येतात, स्कूटर्स असतात ज्या इथून तुम्ही चालवू शकता. इथे कार्स जात नाहीत. इलेक्ट्रिक स्कूटरवर सुद्धा मुलं येतात इथे शाळेमध्ये. छान हिरवा परिसर आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे. ही आजूबाजूची घरं आहेत आणि जी पलीकडे दिसते ही एक कॅथलिक स्कूल आहे. तर कॅथलिक स्कूल म्हणजे बाप्टाईज ख्रिश्चनसाठीची जी आहे ती स्कूल आहे ही. आता सध्या कोणी नाही रस्त्यावर. इथे वॉकसाठी खूप जणं येतात. उन्हाळ्यामध्ये प्रचंड गरम असतं इथे, पण वॉकला वगैरे छान वाटतं. तर या शाळेचा पण थोडा जवळूनचा व्ह्यू दाखवते. प्रत्येक शाळेला एक मोठी पार्किंग असते, मोठं पटांगण असतं आणि बास्केटबॉल कोर्ट वगैरे असतात. तर या शाळासुद्धा पब्लिक स्कूलच असतात, पण त्या कॅथलिक पब्लिक स्कूल असतात. या शाळांमध्ये सुद्धा फी नसते. कॅथलिक स्कूललासुद्धा फी नसते. पब्लिक स्कूलला कुठल्याच फी नसते. ही आहे थोडा जवळूनचा व्ह्यू. ही शाळा, ही तिची पार्किंग. जनरली या शाळा 1 ते 7वीपर्यंतच्या असतात, 1ली ते 7वी. आणि हे बास्केटबॉल कोर्ट आहे या शाळेचं. पण इथे फक्त शाळेचे नाही तर कोणीही मुलं खेळू शकतात. आता संध्याकाळ झाली की इथे सुद्धा गर्दी होईल. गर्दी म्हणजे 4-5 मुलं तरी खेळत असतातच बास्केटबॉल कोर्टवर वगैरे. हे दुसरं प्ले स्ट्रक्चर छोटंसं पार्क आहे हे एक दुसरं. इथे पण बरेच प्ले स्ट्रक्चर्स आहेत जिथे मुलं खेळतात. उन्हाळ्यांमध्ये सकाळी संध्याकाळी गर्दी असते इथे. दुपारी जनरली कोणी नसतं कारण गरम खूप होतं. आणि हे बास्केटबॉल कोर्ट. आता सध्या हे लॉनचं ट्रिमिंग वगैरे चालू आहे टाऊनकडून. त्याचा पण व्हिडिओ मी टाकेलच. ही पायवाट आहे आणि समोरची जी घरं आहेत ही सगळ्या शाळेतली, ही अशी घरातली सगळी मुलं त्याच शाळेमध्ये जातात. आयदर कॅथलिक स्कूल